वंडा रे वंडा केलीचा वंडा आमच्या झोलायला सोन्याचा गोंडा रे भो दे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आदित्य कांसे, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, शिमगा करता करता व शिमगा संपायला आलं। आज आहे 10वा होम, म्हणजे आमच्याकडे होम असते, होळी म्हणतो आपण। तर आज आहे होळी, उद्या आहे दुलवट, परत नंतर आज शीत नाही जाणार आहोत। तर आमच्याकडे शीत वगैरे ना नाचवत गाजवत, कोकणात शीत वगैरे असलं ना की नाचवत गाजवत आणला जातो। तर आता चाललेलो आहेत खालती, दुपारचे वाजले 2:30 आणि आता खालती गेल्याच्या नंतरला आपल्या इकडचेच म्हणजे या दापोली असू या पट्ट्यामध्ये कशा प्रकारे शिमगा सण साजरा होतो, म्हणजे आजची होळी कशी साजरी केली जाते, तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे। या साईडला मागं सगळे पोरं आहेत आणि आम्ही सगळे आता निघतोय खालती। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत शीत आणायला आणि इकडे सगळी मंडळी आहे पुढं। हा या साईडला आपल्याला आता शीत मिळालेला आहे। जिथे होळी आहे सो तिथे चाललेलं आहे आणि अर्धी पोरं थांबलेत, अर्धी पोरं पुढे शीत सोबत चाललेत, अर्धी पोरं टाळी घेऊन येत आहेत। सो अर्धी तिथे थांबलेत, अर्धी शीत घेऊन चालले। होम जो आहे तो 10:30चा लागणार आहे आणि वाडीचा काहीतरी ॲटलिस्ट 11:30चा काहीतरी आहे। तर खूप मजा असते देवळाकडच्या होमाच्या इथे। कारण का माहिती आहे काय, कारण होमात नारळ टाकला जातो पेटत्या होळीत आणि त्यानंतर तो नारळ खेळी काढतात। तर हे ना बघायला मित्रांनो खूपच इंटरेस्टिंग आहे। तर व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघत राहा, कारण खूप मस्त होणार आहे। आणि त्यानंतरला मग देवळाच्या इथला लागल्याच्या नंतरला मग आपल्या इकडचा वाडीचा लागतो।
कलकीच्या भेटीत घोमजल मला पालकी सर्वदेव बस सोन्याचं दानपट रूपवरी ठस